जण घेतला बॅटिंग करण्याचा, बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. ते देवीचापाडा टीमला पहिला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सुरुवात करण्यासाठी अक्षय पाटील आलाय. चिंचवली विलेज एंड राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण अश्विन माळेला पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय आणि बॉलर देखील हर्षल पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल आहे. ओ पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलाय. इकडे मात्र फिल्डर पाठलाग करतायत बॉलचा. शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप केला जाईल. चांगली फिल्डिंग तिकडे आपण पाहिली आहे. 2 धावा इथे धावून मात्र कंप्लीट झाल्यात. पहिल्या बॉलवरती धावसंख्येचा श्री गणेश या धावसंख्येचा अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. ते बॅटिंग करणाऱ्या सचिन स्पोर्ट्स खेरणे टीमचं. 2 धावा फळक्यावरती आहेत. अश्विन माळी, अक्षय पाटील, गोलंदाज हर्षद पाटील आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक आहे. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. राईट ओव्हर द विकेट. बॉल तयार. हर्षल ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगानं बॉल रिलीज केलाय. गती मात्र आपण पाहताय, गतिमान बॉल फेकला जातोय. ओव्हर द विकेटची ऍक्शन रिप्ले मध्ये प्रचंड वेगानं बॉल मात्र विकेट किपरकडे गेलाय. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी हर्षद पाटीलची मात्र आपण पाहताय. पहिलं षटक आहे पॉवर प्ले नंबर 1. 2 फिल्डर आपण थर्ड यार्ड सर्कलच्या मात्र बाहेर पाहतोय. ओव्हर द विकेट. होल ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या प्रॉपर झोन मध्ये आला नाहीये. बॉल मिड ऑफ कडे चाललाय. सिंगल या बॉलवरती होईल कंप्लीट. सिंगल न धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. 3 धावा पहिल्या षटकामध्ये 3 बॉल नंतर आपण पाहताय. हलकी सुरुवात, सेन्सिबल सुरुवात मात्र बॅटिंग करणाऱ्या सचिन स्पोर्ट्स खेरणे टीमची आपण पाहताय. टॉस जिंकला होता. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि त्यामुळे मग पहिल्याच इनिंग मध्ये प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न कदाचित असू शकतोय. ओ लॉफ्ट केलाय, प्रॉपर झोन मध्ये आलाय. वेलकम 6. पहिलाच बॉल खेळत असताना इकडे मात्र अक्षय पाटील ठोकतोय हा बिग हिट षटकार. मात्र आलाय. धावसंख्या थोडीशी मूव झाली. धावसंख्या मात्र 9 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. ओव्हर द विकेट. हर्षद लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आहे. तिथे रनआउटची संधी क्रिएट होऊ शकते. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल दिलाय. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती, थोडीशी मिसफील्ड काय झाली आणि दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. 2 रन्स इथे मिळतात. 2 नंतर धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. आणि या षटकातील शेवटचा एक बॉल मात्र बाकी आहे. अंतिमचा बॉल बाकी. 11 रन्स धावा फळकावरती आहेत. पॉवर प्ले मध्ये 11 धावा बनल्यात. शेवटचा बॉल देखील लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटरचा असू शकतोय. लो फुल टॉस गतीमध्ये परिवर्तन, गती काढून घेतली, हलक्या गतीनं बॉल रिलीज केलाय आणि इकडे मात्र डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक एंड झालंय. बॅटिंग करणारा सचिन स्पोर्ट्स खेरणे संघ पोहोचलाय तो विदाउट विकेट 11 धावसंख्येवरती. जो ज्याने पकडला पडता तो सोडायचा आहे. खेचू नका तो. प्रेक्षक बांधून ठेवलाय का तिथे? पडदा सोडून द्या तिथून, खेचू नका त्याला. प्रेक्षक ओके, थँक्यू सो मच. दर्दी प्रेक्षक आहेत, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर प्रेक्षक हवेत, प्रेक्षकांशिवाय मजा नाहीये कोणत्याही स्पर्धेला. 11 धावा पहिल्या ओव्हर नंतर धावा फळक्यावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर आलाय रोहन, लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, समोरच्या विभागात खेळलाय लॉंग ऑन कडे आणि तिकडे धाव एक सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवरती सिंगल, मोठे फटके जास्त येत नाहीयेत. सिंगल डबल धावांचं कॉम्बिनेशन देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या 1 ने पुढे चालली आणि पोहोचली ती 12 वरती.
सन्माननीय अतिथी आरवी फार्मा हाऊसचे प्रोप्रायटर अनिकेतजी शेळके चिंचवली या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे 5 फिल्डर थर्ड यार सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायला हवाय. शरीरापासून अगदी दूर ठेवला जातोय. बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं बॉलरचा राहिलाय. तो प्रयत्न यशस्वी देखील ठरलाय. रोहन मात्रे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आहे आणि चांगली गोलंदाजी मात्र त्याची आपण पाहताय. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. धावफलक 12 धावसंख्येवरती. रनरेट अगदी 9.60चा आपण पाहताय. या रनरेटनं जर संघ पुढे चालू राहिला तर अगदी प्रोजेक्टेड स्कोरनुसार 37 धावा इथे बनवू शकतोय. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा, परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ मात्र रोहन या गोलंदाजी आपण पाहताय. डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉल झालेत. 3 मधले 2 डॉट बॉल इथे फेकण्यात आलेत. खूप चांगली गोलंदाजी. 1 धाव फक्त खर्च केली आहे. लेफ्ट आर्म बॉलर लेंथ मध्ये थोडासा परिवर्तन पुढे टाकला होता बॉल, त्याच रिझन मध्ये मात्र खेळलाय लॉंग ऑन कडे. चांगली फिल्डिंग आपण पाहताय, कारण बॉल लगेच हातामध्ये न ठेवता थ्रो केला गेलाय. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. सिंगलनं धावसंख्या मात्र 13 वरती पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी. थोडासा धावगतीवरती ब्रेक रोहनच्या माध्यमातून लावण्यात आलाय. या षटकामध्ये मोठा फटका खेचू दिला नाहीये. अश्विन माळी स्ट्राईक एंडला. लॉफ्ट केलाय, पॅरल स्ट्रोक, खूप चांगला फटका. इकडे मात्र क्लास दाखवत असताना अश्विन माळी या बॅटरनं मात्र ठोकलाय षटकार. मिळालाय. 19 धावा फलकावरती आहेत. यावेळेस मात्र काय जबरदस्त फिल्डिंग आपण पाहताय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये येणारा प्रचंड वेगानं बॉल मात्र स्टॉप केलाय. झेल जरूर ड्रॉप झाला, परंतु फिल्डिंग खूप चांगली राहिली आहे. त्यामुळे धाव मिळेल ती फक्त एक सिंगल आणि 2 षटकाचा खेळ मात्र एंड झालाय. बॅटिंग करणारा खेरणे संघ 10च्या रन रेटनं मात्र पोहोचलाय तो 20 धावसंख्येवरती. जे सन्माननीय अतिथी नारायण शेठ मडवी साहेब, जे उमरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. त्यांच्या समवेत नरेशजी मडवी साहेब, ग्रामपंचायत उमरोलीचे माजी सरपंच, साहेबांचं या ठिकाणी आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. आणि या दोन्ही अतिथी मान्यवरांना आमच्या आदराची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती बसून आपण ही स्पर्धा इकडे एन्जॉय करायची आहे. त्यानंतर नामदेव शेठ डुकरे साहेब, जे 5 स्टार ग्रुपचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांनाही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. 2 षटकं 20 धावा. पहिला बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय. इकडे मात्र क्लासिकल फटका, एंड साइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 4 रन्स ओव्हर द रोप, चौकार. चोवीस 24 धावा फटक्यावरती. चांगला फटक्या पहिल्याच बॉलवरती. चेतनने या गोलंदाजावरती आक्रमण इथे चढवलं जातंय. चेतनने मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस बॉल. इकडे मात्र समोरच्या विभागात फटका एक्झिक्यूट केलाय. धाव फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी. हा चेंडू मात्र थोडासा फुल लेनचा पाहायला मिळालाय. मागचा बॉल थोडा खराब होता शॉर्ट ऑफ लेनचा. इकडे चांगली गोलंदाजी. धावसंख्या 1 धावसंख्या मात्र 25 वरती पोहोचले. 25 धावा फलकावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही एक जमेची बाजू, एक बेनिफिट म्हणता येईल ते बॅटिंग करणाऱ्या सचिन स्पोर्ट्स खरेणे टीमसाठी, कारण विकेट गेली नाहीये. दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. दोघांनीही 5-5 6-6 बॉल खेळलेत. त्यामुळे आता खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज आला असेल. एक्स्ट्रा कव्हर्सकडे फटका एक्झिक्यूट केलाय.
डीप मध्ये मात्र फिल्डर जोपर्यंत येतील बॉलला उचलतील फेकतील त्या दरम्यान धावा इथे कंप्लीट होत आहेत. त्या 2 डबल धाव इकडे मिळेल. 2 धावा 2 नंतर संघाची धावसंख्या 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फळकावरती आपण पाहताय. एक्सलेट करावा लागेल. धावगती थोडीशी वाढवावी लागेल कारण समोर देखील चांगला संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. देविस्तापाडा टीमकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. गोलंदाजी अगदी चांगली चालू आहे. फुल लाईनचे बॉल हाताळले जात आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे तिकडे परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये. एकच सिंगल कारण लगेच ज्या फिल्डर कडून बॉल सुटला होता त्याने लगेच गॅदर केलं त्यामुळे एक सिंगल. धावसंख्या 28. 2 बॉलचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. अश्विन माळी वैयक्तिक 16 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 8 बॉल त्याने फेस केलेत. चेतन मात्रे ओव्हर द विकेट. चांगला फटका गोलीच्या वेगानं. स्पीड भरपूर होता त्यामुळे फिल्डरला अडवणं मात्र थोडंसं कठीण. 4 रन्स हा चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या 32 वरती 32 आणि शेवटचा बॉल आहे या षटकातील. चैतन्य ओ क्लास 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 आणि क्लास. क्रिकेटचा मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा धमाका पाहायला मिळाला आहे. आणि इकडे बॅटर अश्विन हा शेवटच्या बॉलवरती षटकार. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर खेळणा संघ मात्र पोहोचलाय तो 38 धावसंख्येवरती. शेवटचं षटक स्लॉगवर हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज आकाश पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. चांगली धावसंख्या इथून उभी राहिली. 38 वरती संघ आहे विदाउट लॉस. पहिलाच बॉल दूरवरून खेचलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सिंगल. एकच धाव. गुड थ्रो. चांगली फिल्डिंग तिकडे पाहताय आपण. एका ऍक्शन मध्ये थ्रो झालाय. धावसंख्या एक सिंगल. 39 धावा फटकावरती आहेत. शेवटच्या बॉलवरती काय फटका अश्विनच्या बॅटमधून मात्र आपण पाहिला होता. क्लासिकल स्ट्रोक खेचला होता. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये अश्विनची आपण पाहता. वैयक्तिक पोहोचलाय तो 10 बॉल्स आणि 26 धावसंख्येवरती. लॉफ करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल डबलचा कॉल तुतू मैमे झालंय थोडस आणि रनआउटची विकेट इथून गमवावी लागेल रनआउटच्या स्वरूपात खेळणे संघाला.
वटचा गोलंदाज आशिष माली हा बॅटर स्ट्राईक एंड वरती आहे. आता आक्रमण करावं लागेल. कमी बॉल राहिलेत. पहिलाच बॉल होता, अगदी खोलात टाकला होता. तिकडे मात्र समोरच्या विभागात फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल डबलचा कॉल. ही धाव देखील थोडीशी महागडी ठरू शकली असती, त्यामुळे नकार दिलाय अश्विननं. एकच सिंगल इथे मिळते. अश्विन स्ट्राईक एंड वरती असेल. धावसंख्या 41 वरती पोहोचली आहे. 41. 41 धावा फलक्यावरती. शेवटचे 3 बॉल या इनिंग मधील मात्र बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत, त्यामुळे 3 बॉल वरती एखादा स्कोरिंग शॉट हवा आहे तो बॅटिंग करणाऱ्या खेळणे टीमला. राऊंड द विकेट. ओ, चांगला फटका खेचलाय. फिल्डरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. वॉट कॅच. काय झेल कॅरी केलाय. हर्षद पाटील तिकडे आहे. कॅच ऑफ द नाईट. कमालीची कॅच तिकडे. थँक्यू डीजे. या प्रकारच्या झेल टिपणं मात्र थोड्याशा कठीण असतात, कारण बॉर्डर लाईनच्या जवळ बॅलन्स देखील ठेवायचा असतो. बॅलन्स करेक्ट तो झेल इकडे कॅरी केलाय. हर्षद खूप चांगली फिल्डिंग मात्र तिकडे दाखवली आहे. आणि अश्विन माली इथे बाद झालाय. दुसरा धक्का खेळणे संघाला लागलाय 41 धावसंख्येवरती. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहन. रोहन गोंधली स्ट्राईक एंड वरती आहे. चांगली गोलंदाजी. आकाश पाटील 3 रन्स खर्च केल्यात फक्त. पहिलाच बॉल खेळलाय. परफेक्ट हिट. एकदा बॅट वरती बॉल आला तसा समजला की बॉल सीमारेषा पार जाणार आणि गेलाय देखील. पहिलाच बॉल वेलकम 6. पहिला षटकार. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र चालू आहे. धावसंख्या टोटल 47 वरती पोहोचली आहे. 47. शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. इनिंग मधील देखील शेवटचा बॉल आहे. 12.26च्या रन रेटनं धावा बनवण्यात आल्यात. लास्ट बॉल कितीचं टार्गेट सेट होईल. ओ, लो फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल डॉट फेकला जातो आकाश पाटीलच्या माध्यमातून आणि पहिलं षटक इकडे एंड झालंय. शेवटचं षटक इकडे एंड झालंय. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय. 24 बॉलमध्ये 47 धावा बनवल्यात आणि 24 बॉलमध्ये 48 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते क्रियांश 11 देवीसापाडा टीम या संघाच्या अगेन्स्ट.
फिरून काटा पडला. टॉस इकडे चिंचवली टीमनं मात्र जिंकला. दादा जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा इथेच सांगायचं आहे, कारण इथे निर्णय सांगणं अपेक्षित आहे. फिल्डिंगचा निर्णय. ओके, 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय चिंचवली टीमनं आणि प्रथम निर्णय घेतला फिल्डिंगचा. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते उमरुल टीमला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच शुभम. स्वागत आहे तुमचं पुनश्च या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटलाय ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. निमित्त आहे श्रीराम चषक 2026 आणि या स्पर्धेची आजची ही तिसरी रात्र मैदानावरती आपण बघतायत. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना खेळणे वर्सेस देवीचा पाडा. खेळणे संघाने आज फार मोठा रेकॉर्ड केला. पहिला सामना या ठिकाणी खेळत असताना चिंचवलीच्या अगेन्स्ट त्यांनी अक्षरशः धावांचा एक पर्वत उभा केला होता. 95 धावा केल्या होत्या. पण त्याच खेळणे संघाला मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 47 वरती रोखलं देवीचा पाडा संघाने. देवीचा पाडा संघाने धुंद्रेपाडा संघाला पराभूत केलं होतं. गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे मॅचमध्ये, पण 48 धावांचं टार्गेट सेट केलंय देवीचा पाडा संघासमोर. खेळणे संघाने रिक्वायर्ड रन रेट 12.00 या रिक्वायर्ड रेटने खरं तर ही धावसंख्या चेस करायचे. बघूया 4 ओव्हरची मॅच आहे. खरं तर बघायला गेलं तर 48 धावसंख्या काहीच वाटत नाही, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची कधी शाश्वती देत नाही. हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये आकड्यांची जादू आपण क्षणाक्षणाला बदलताना बघितलेली आहे. या मैदानावरती 48 धावांचं संरक्षण केलं जाईल का, की इथे मात्र ही धावसंख्या चेस केली जाईल. बघूया मैदानावरती काय घडतंय. खेळाच्या उत्तरार्ध ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झालेले यश पाटील आणि रोहन म्हात्रे. 48 करायचे आहेत, पण या 48 धावसंख्येला 68 बनवावं लागेल देवीचा पाडा संघाला आपल्या गोलंदाजीने, खेळणे संघाला. पण बघूया कशा पद्धतीने ही लढाई या मैदानावरती लढली जाते. स्क्रीनवरती इक्वेशन दाखवतात आम्हाला कशा पद्धतीने. इक्वेशन WTC या वाहिनीवरती. वर्ल्ड टेनिस क्रिकेट अत्यंत जुनी वाहिनी आहे. खरं तर राहुल उलवेकर या एक युवा तरुणाने ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने चॅनलची स्थापना केली. आम्हाला आठवतं T20 ग्रुप आयोजित प्रीमियर कॉलनीचं मैदान, त्या मैदानावरती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक व्हायचे आणि तिथेच राहुलला आम्ही अनेकदा WTCच्या माध्यमातून काम करताना बघितलेले. ते राहुल उलवेकरची ही वाहिनी. मॅन फ्रॉम खिडूकपाडा आणि ऑपरेटर आमच्या सोबत आहेत विघ्नेश आंध्रे. हो, या मैदानाकडे बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघतायत अश्विन माई. 48 रन चेस. बघूया काय दडले या मॅच मध्ये. कोण इथून विजय होणार, कोणाचं आव्हान संपुष्टात येणार. अश्विन पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट केला मिड ऑफच्या वरून. एक्झिक्यूट केला चेंडू, निघाला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाल आणि आला हा चौकार. बघताय दुखापतग्रस्त आहे तरीही लढतोय, झुंजतोय मैदानावरती. ओहो, यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. वेल स्टॉप. शॉर्ट कव्हर पॉइंटला बघा लंगडतोय. पायाला दुखापत आहे पण आत्मविश्वासाला कुठेच ठेच पोचली नाहीये. मला लढायचंय, माझ्या टीमला पुढे न्यायचंय, गावाच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी. या मैदानावरती मी मात्र लढेन, माझ्या टीमला माझी गरज आहे. याच विचाराने तो मैदानावरती संघर्ष करताना दिसतोय. आणि आत्ताच बायकर मॅन का तर बाईक मिळालेली आहे. आणि बघा का तर इतकी दुखापत झाल्यानंतर खेळणं आपण म्हणतो की फार धोकादायक ठरतं, कारण की ती दुखापत अधिक बळावण्याची शक्यता असते. पण यश त्याची पर्वा करत नाही, त्याची तमा तो करत नाही. मैदानावरती आपल्या टीमला माझी गरज आहे आणि त्यासाठी मी खेळेन. ओहो, ऑन साईडला फिल्डर आहे समोर. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एक धाव मिळेल. आणि बघा रनआउटचा खरं तर प्रयत्न केला गेला होता, पण सध्या रनर हा नियम क्रिकेटमध्ये फार पूर्वी होता, जो आपण इंटरनॅशनलमध्ये बघितला होता. मात्र त्यानंतर नियमामध्ये बरेचसे बदल करण्यात आले, हा नियम काढून टाकण्यात आला. त्यामुळे फलंदाज स्वतः आता स्वतःच्या रिस्कवरती खेळतायत, तिथे तो लंगडतोय. पण जरूर मैदानावरती आपल्या टीमला विजय करून देण्यासाठी त्याने मात्र इरादा पक्का केलाय. अश्विन तयार.
हो बॅटची चेंडू मागे, काय क्षेत्ररक्षण झालं शॉर्ट थर्ड मॅनला. का तर या सगळ्या जागा ज्या असतात, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तिथे चेंडू बॅटवर आल्यानंतर फार वेगाने येत असतो आणि तिथले क्षेत्ररक्षक नेहमी चपळ असायला हवेत, दक्ष असायला हवेत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 6 धावा झाल्यात. आतापर्यंत 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेत अश्विन माळीचे. सध्या तरी कंट्रोल केले. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक झालं अश्विन माळीचं. अश्विन तयार पुन्हा एकदा वरती विकेट. उडवलाय, पाठवलाय, गेला चेंडू सीमा पार. वन क्वालिटीचा संघर्षमय षटकार. काय आत्मविश्वास आहे आणि काय ताकद आहे, काय नजाकत आहे. संघर्ष करतोय, पाय जरूर दुखावलाय, पण त्याची पर्वा न करता मात्र तो मैदानावरती आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. ऑन साइडला बॅटवर आला नाही व्यवस्थित आणि बघा लंगडत लंगडत चाललाय नॉन स्ट्राईक इनला. स्वतःची विकेटही वाचवायची, टीमला धावाही करून द्यायचे, विजयही प्राप्त करायचंय. आणि या दरम्यान पहिले षटक संपले. धावा धावफलकावरती 13, गरज होती 12ची, पण इथून 13 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. टीम मीटिंग त्या ठिकाणी बोलावली. ही टीम मीटिंग फार मोठी नसावी अशी आम्ही अपेक्षा करतो, कारण की वेळ जास्त घेऊ नका. आजचं शेड्यूल फार मोठं आहे. 4-5 वाजतात कधी कधी. आपण म्हणतोय बऱ्याचशा स्पर्धांना आम्हाला आठवतं 2 वर्षापूर्वी आम्ही अलिबागला जेव्हा कॉमेंट्री करतो सकाळचे 9 वाजले होते. 9 वाजले तरी मॅच चालू होती. आम्ही त्यांना म्हटलं की इतकं काम आम्ही करत नाही. त्यांचे लोकल कॉमेंटर त्यांनी तिघांनी ते सकाळपर्यंत काम केलं. आम्ही 2-3 वाजेपर्यंत काम केलं आणि असं होतं. खरं तर 3-3 स्क्रीन होते आणि छोटम भाई जे खरं तर त्या स्पर्धेचे शिल्पकार होते. खारेपाट प्रीमियर लीग असं काहीतरी टायटल त्या स्पर्धेचं होतं. बऱ्याचदा आपण बघत असतो की नाईट स्पर्धेमध्ये खरं तर वेळेचं भान राखलं जात नाही. दिवसा आपल्याला माहिती आहे की अंधार झाला की मॅच संपेल, पण रात्रीचं काय, सकाळ झाली तर मॅच संपत नाही, सकाळीही चालू असते. पंचांना विचारा, सगळ्यांना विचारा, ज्यांनी ज्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. पण नाईट स्पर्धेची एक वेगळी मजा असते. प्रत्येकाला खरं तर दिवसा वेळ मिळत नाही, ते रात्री क्रिकेटचा आनंद घेतात. कित्येकांना कामामुळे खेळताही येत नाही, ते रात्री मात्र तयार असतात. तर 18 चेंडू त्या ठिकाणी शेष आहेत. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 11.67 धावांची आवश्यक गती विजयासाठी राखायचे. रोहित रोहित तांबडे तयार. ओहो, यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वाईड बॉल कॉल अंपायर करतायत. नियम क्रमांक 22 नुसार चेंडू वाईड आहे. 1787 ला मेरी लिबॉन क्रिकेट क्लबची स्थापना झाली लॉर्ड्स येथे आणि 1788 ला त्यांनी ते नियम आणले 42. पण भरपूर बदल क्रिकेटमध्ये झाले. त्यानंतर ICC आली आणि आज क्रिकेटमधले हे बदल आपण बघत असतो. क्रिकेटला रोमांचकारी कसं बनवता येईल, कशा पद्धतीने हे क्रिकेट अधिक आकर्षक होईल. आज बघता बघता आपण बघतोय की टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचे दिवस आले. स्टेट टू स्टेडियम या स्लोगनच्या द्वारे आपण ISPL मध्ये मोठमोठ्या खेळाडूंना खेळताना बघितलं. त्यामुळे आज लेदर बॉल खेळणारे म्हणतात की टेनिस खेळूया, भरपूर पैसा आलाय. ओहो, उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाही. हा झेल टिपलाय. यशचा संघर्ष संपलाय. हा पहिला धक्का मैदानावरती लागलाय देवीचा पाडा संघाला. अशी की काळजी घे यश. गरज ठीक आहे टीमला असते, आपण खेळतो, पण पुढेही भरपूर मॅचेस तुला खेळायचे आहेत आणि त्यासाठी तुला फिट राहणं फार गरजेचं. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे तू स्वतःची काळजी घे, फिट हो, नाहीतर ही दुखापत आणखीन वाढत जाईल आणि त्यामुळे तुला आणखीन त्रास होऊ शकतो. और ड्राईव्ह करतात ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. फिल्डर येत आहेत डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. यशच्या बाद उडाने कुठेतरी कॉन्फिडन्स मात्र फिल्डिंग साईडला आलेला आहे. खेळणे संघ ज्यांनी रेकॉर्ड केला 95 धावांचा, पण या टीमला आपण बघतोय की 47 वरती रोखलेले. सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण बघता आपण झाली ती 15. अजूनही 33 धावांची गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर रोहित.
सध्या तरी रोहितने चांगली बॉलिंग केली. पहिला चेंडू वाईट जरूर होता पण मोठा फटका आला नाही. यशच्याच बॅटमधून आपण 2 मोठे फटके बघितले, एक चौकार एक षटकार. त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या बॅटरकडनं मोठा फटका बघितला नाही. राकेश पाटील त्या ठिकाणी न्यू बॅटर दाखल झालाय. हो प्लॅन मिस. आपण बघताय संपर्क नाही झाला. प्रचंड वेग आणि त्याचबरोबर हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळतोय. पूल करायचं होतं, संपर्क झाला नाही. हे डॉट चेंडूच मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जातील. हे डॉट चेंडू मैदानावरती दबाव वाढवतील देवीचा पाडा संघाच्या फलंदाजांवरती. बॉलिंग मार्कवर रोहित. राऊंड द विकेट. ओ इनरे, चेंडू मागे गेलाय. फिल्डिंग खूप जबरदस्त. डायरेक्ट हिट आलाय. अपील तर झालाय. पंचांना प्रश्न विचारलाय. पंचांनी अजूनही कुठलाही निर्णय दिला नाहीये. बहुतेक थर्ड अंपायरला विचारतील पण या दरम्यान डावचीची संधी इथेही आहे. आणि बघूया तिसऱ्या पंचांना विचारण्यात आलेले. पंचांच्या भूमिकेत सँडी पालकरी अत्यंत नामांकित असे पंच. दुसऱ्या बाजूला शिवदास वाघमारे, दैवत, सुनील तांडेल, बेलवलीचे. सँडी पालकरी मॅन फ्रॉम केवाले आणि कांचन पालकरी या गावाला बिलॉंग करतात. बाहुबली स्कोरिंगच्या दुनियेतील बघा. आणि पहिल्याच धावेला बाद आहेत. डायरेक्ट हिट आला होता आणि दूध का दूध पाणी का पाणी इथे विघ्नेश आंद्रेने करून टाकला. आणि बघा काय सुंदर पद्धतीने आमचे कॅमेरामॅन काम करतायत. प्रथमेश आहेत, विवेक आहेत, नचिकेत. कॅमेरामॅनची भूमिका फार महत्त्वाची. प्रत्येकाची भूमिका स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार महत्त्वाची असते. काही अदृश्य हातही काम करत असतात. सगळ्यांचाच उल्लेख प्रत्येक वेळी होतो असत नाही पण प्रत्येकाची मेहनत. आणि बघा सध्या आम्हाला या ठिकाणी विघ्नेश स्क्रीनवरती दाखवत आहेत की बॅट भरपूर लांब होती. डायरेक्ट हिट लागलं, बेस वर आली. फलंदाज मात्र पॉपिंग क्रीजमध्ये येऊ शकला नाही, त्याची बॅट आली नाही. आणि अशा प्रकारे आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना देवीचा पाडा संघाला फलंदाज बाद झालाय. तो म्हणजे राकेश पाटील. मैदानावरती न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झालाय. धावा फलकावरती एकूण आपण बघतायत 15 धावा झाल्यात. 33 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. बघूया या मॅच मध्ये एक रंगत जरूर आपल्याला निर्माण होताना दिसेल आणि ती निर्माण व्हावी. क्रिकेटमधला सर्वोच्च आणि परमोच्च आनंद खेळाडूंना हवा आहे. त्यामुळे क्रिकेटमधली ती रोमांचकता प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. हो यावेळेस मात्र पंच केला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. फिल्डिंग जबरदस्त. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानावरती. क्षेत्ररक्षक फार वेगाने विषाद त्या ठिकाणी आले होते. आणि अशा प्रकारे आपण बघतो षटक दुसरं संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती 16 आणि अजूनही विजयासाठी इथून 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा. रिक्वायर्ड रन रेट 16.00. मॅच मधला सस्पेन्स थरार कायम आहे. रंगत गंमत कायम आहे. या मॅच मध्ये आता कोण विजयी होणार हे सांगणं फार कठीण आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे या मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं रोहितने केवळ 3 धावा दिल्या आणि एक विकेटही महत्वाची ती आपण बघितली. यशची प्राप्ती केली आणि या ओव्हरमध्ये एक सांघिक यश म्हणजे धावचीच्या रूपाने एक फलंदाज बाद झाला होता तो राकेश पाटील. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 32 धावांची गरज आहे. बघूया ही लढाई कोण जिंकतोय. ही लढाई संघर्षाची आहे, ही लढाई गुणवत्तेची आहे, ही लढाई मात्र प्रतिष्ठेची बनलेली आहे. विजयी घोडदौड कोण सुरू करणार, पुढे नेणार, कोणाचं इथून आव्हान संपुष्टात येणार हे 12 चेंडू सांगतील. 12 चेंडू 32 ची गरज आहे. या ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. बघूया बॉलिंग मार्कवर आशिष माईला पाचारण करण्यात आलेले. आशिषचं षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव पूर्णपणे देवीचा पाडा संघावरती येईल. पण बघूया या ओव्हरमध्ये काय घडतंय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन हर्षद पाटील हे देखील बायकर मॅन म्हणून ओळखले जातात. ओ बॅटचेच गेला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने नॉन स्टॉप सीमा पार चौकार. नशिबाची साथ धावा येणं गरजेचं आहे. त्या कशाही येऊ द्या, कुठल्याही पद्धतीने येऊ द्या, पायाला लागून येऊ द्या, अंगाला लागून येऊ द्या किंवा बॅटने येऊ द्या, गरज आहे धावांची. 32 ची गरज होती. इथून आपण बघतोय चौकार आला आणि आता 28 ची गरज आहे. येणारे 11 चेंडू. आशिष तयार पुन्हा एकदा. ओहो उंच गेला, झेल होईल का आणि झाला झेल. व्हॉट अ कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज
हर्षद खेळचा अंत. पण डॉमिनेट करत असतात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवत असतात. न्यू बॅटर मैदानामध्ये जितेश येत आहेत. यश बाद झाला, राकेश बाद झाला, आता हर्षद बाद झाला. चिंता वाढलेली आहे देवीचा पाडा संघाची. तारणहार कोणाला तरी बनावं लागेल. ओहो, शॉट ऑफ गुड लेंथ पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि हा वेग बघा, डॉट बॉल. कमबॅक चांगलं झालंय. पहिला चेंडूही चांगलाच होता, पण नशिबाचा चौकार आणि त्यानंतर आपण बघताय पुढच्याच बॉलवरती हर्षदला बाद केलं. ही फार मोठी विकेट होती या क्षणाला आणि त्यानंतर डॉट बॉल. न्यू बॅटर जितेश पहिलाच बॉल डॉट फेस केलाय. आशिष पुन्हा एकदा तयार. ओ उचललाय, पाठवलाय. हर्षद नाही तर काय झालं, मी आहे ना. या षटकाने इथून मात्र पलटवार आपण बघतात फलंदाज जितेश पाटीलचा. जरूर आपण पाहतो इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. बाबा काका शेळके चिंचवली, तसेच एकविरा केबल इंटरनेटचे सर्व ज्यांनी आपल्याला वायफायची सुविधा, इंटरनेटची सुविधा या स्पर्धेसाठी दिली, त्यांचे संतोष पाटील रेडगर आणि त्यांच्या समवेत जयवंतदादा भोपी रेडगर, दीपक फर्टिलायझरमध्ये जे कार्यरत आहेत आणि एक सुशिक्षित असं व्यक्तिमत्व या परिसरामधील, जे काल ॲज अ खेळाडू म्हणून पाहायला मिळाले, आज आपल्याला ते इथे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून पाहायला मिळतात. त्यांचं मी ते स्वागत करतोय. इक्वेशन बघा, 8 चेंडू 22 गर्द. इथून आणखीन एखादा हिट जर आला तर मॅच मध्ये मजा येईल. जितेशच्या बॅट मधून षटकार आला. या षटकार त्याला आत्मविश्वास देईल, लढण्यासाठी प्रेरित करेल. बघूया पुढचा बॉल. आशिष. ओ, यावेळेस टायमिंग नाही झालं. चेंडू येतोय मिड ऑनच्या दिशेने. फिल्डर डीप मधून येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो चांगला आहे. फलंदाज होईल बाद. ज्याने ठोकला होता षटकार त्याला मात्र जावं लागेल. डगआउटच्या दिशेने फलंदाज बाद. थँक्यू. तसेच जितेंद्र उलवेकर, शिवशंभो इलेक्ट्रिकल्सचे ओनर, त्यांना विनंती आम्ही करतो की आपण यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. ऋतिकभाई मुंडे या सामन्याचा आनंद घेतात चिंचवलीचे, आपलं आम्ही स्वागत करतोय. 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. 300च्या स्ट्राईक रेटने इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. चिंता वाढलेली, अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. डावाला अक्षरशः खिंडार पडले, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार, कोणता फलंदाज ही बुडणारी नौका विजयाच्या किनाऱ्यावरती लावणारा प्रश्न आहे. फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये अनेक आहेत, पण फलंदाज तोच खरा असतो जो संकट समयी धावा करतो, टीमला विजय करून देतो, तोच खरा फलंदाज. पण बघूया 7 चेंडूमध्ये 21 करायचे आहेत, होतील का प्रश्न झालेले आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 7 बॉलमध्ये 21 झाल्या. 6 बॉलमध्ये 37 करण मडवीने गावठांच्या केल्या होत्या. हा रेकॉर्ड आहे. 6 बॉलमध्ये 60 करण्याचा रेकॉर्ड कलकत्त्याच्या मैदानावरती कल्याणच्या योगेश पवारने केला होता, सुहास पवारने केला होता. पण बघूया क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अनिश्चिततेने भरलेला खेळ. ओहो, यावेळेस डॉट बॉल आणि काय कमबॅक झालंय. अशा प्रकारे आता इक्वेशन 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. आणि बघूया आता शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. कमबॅक जबरदस्त स्क्रीनमध्ये दाखवतात आम्हाला इक्वेशन. या ठिकाणी विघ्नेश खूप चांगलं काम करत आहे. 7 चेंडू 21 ची गरज आहे. मैदानावरती खेळणी वसते देवीचा पाडा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. बघूया विजयाचा रथ आहे तयार, कोण होणार त्याच्यावरती स्वार, कोणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कोणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. येणारे 6 चेंडू ठरवतील. वेळ जास्त घेऊ नका. टीम मीटिंग फार मोठी नसावी अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्हाला माहिती आहे क्रिकेट असो की खरं युद्धाचं मैदान, रणनीती डावपेच फार महत्त्वाचे असतात, पण वेळेचं भान ठेवणं देखील फार महत्त्वाचं असतं.
माणसाने नेहमी वक्तशीर असावं. वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली असं म्हटलं जातं. आणि ज्याने वेळेचं भान नाही ठेवलं, वेळेची कदर नाही केली, त्याचा वाईट वेळ याला वेळ लागत नाही. या ठिकाणी आपण बघतात की 6 बॉल 21 करता अखेरचं षटक घेऊन येतोय शुभमच्या आता चेंडू सोपवलंय. चेंडू नाही, या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. पण बघूया 6 बॉलमध्ये इथून 21 धावा करायच्या आहेत. मैदानावरती बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय आकाश पाटील आणि त्याचबरोबर सलामीला आलेला रोहन मात्रे. तो अजूनही एका बाजूने विकेट टिकून आहे, पण स्ट्राईक त्याला फारशी मिळालीच नाही. कारण 18 चेंडूमध्ये त्याने केवळ 3 चेंडू फेस केलेत. म्हणजे 15 चेंडू त्याला फेस करता आले नाही. 15 चेंडूमध्ये एकही चेंडू त्याला फेस करता आले नाही. तो नॉन स्ट्राईकला राहिला. पण बघूया स्ट्रायकिंग एंडला आता तो आलेला आहे. बघूया काय करतोय. आघाडीचा फलंदाज आहे. ओहो, उंच उंच आणि गेला लांब. जाताना देऊन गेला राकेश आणि त्याचबरोबर देवीचा बडा संघाला 6 धावा. याच दरम्यान इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. आम्ही विनंती करतोय अथांग फार्म हाऊसचे सर्वा तुकाराम शेठ मस्कर साहेबांना की आपण यायचं मंचावरती. तसेच नागेश शेठ शेळके कोरस गायक चिंचवली यांना विनंती आहे की आपण देखील यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. आणि वर्लेश्वर भजन मंडळ चिंचवलीचे जे सहकारी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी इथे विनंती करतोय की आपण यायचं व्यासपीठ आपलं हक्काचं आहे. या मंचावरती आपलं स्वागत आहे. तर रोहनच्या बॅट मधून आला षटकार आणि या षटकाने कुठेतरी चिंता वाढवलेली आहे. खेळणे संघाची धोक्याची घंटा वाजलेली आहे. रोहन जो दबा धरून बसला होता नॉन स्ट्राईकला, आता स्ट्राईक मिळालेली आहे. इथून मात्र रोहनच्या बॅट मधून षटकार आलाय. प्रकाश मात्रे याचकडून 2 षटकाराला 1500 रुपये देण्यात येतील. बघूया, पहिला तर आलेला आहे. आणखीन एखादा आला तर मॅचच्या आणखीन जवळ जातील. 5 बॉल 15ची गरज. ओ उचललाय लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली येत आहेत, नाही अडवता आलाय. आला हा दुसरा षटकार. पाहतो मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळते आहे. अगदी चिंचवली टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी अगदी नाविन्याची झलाळी प्राप्त करून दिले, जे श्रीराम चिंचवली संघाचे खजिनदार राहिले, ते आमचे निरंजन शेठ शेळके साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण यायचं मंचावरती. आपलं स्वागत आहे. तर 4 चेंडू 9ची गरज. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जे घडलं नाही ते घडवण्याचं काम रोहन मात्रे या ठिकाणी करत असताना 4 चेंडू 9ची गरज. 2 चेंडू 2 षटकार ठोकलेले आहेत. आणखीन एखादा आला तर मॅच पूर्णपणे खुली होईल. काय जबरदस्त बॅटिंग रोहन. 6 चेंडू 21चं इक्वेशन आणि इथून 2 षटकार ठोकल्यानंतर आता ते 4 बॉल 9 वरती आलं इक्वेशन. सामना सोपा जरूर झालाय, पण बघूया कमबॅक करतोय का शुभम. कमबॅक करावा लागेल. इथून मात्र शुभमला समोर रोहन, त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. 6-21चं इक्वेशन. 4 चेंडू 9ची गरज. बघूया काय उत्तर आहे षटकाराच्या ठिकाणी शुभमकडे. काहीच उत्तर नाही. लॉफ्ट केलाय. ओहो, पलटवार झालाय. उत्तर दिलंय. ऍक्शन पे रिॲक्शन, वार पे पलटवार. इथून मात्र रोहनला परतावं लागेल. या क्षणाला ही गोल्डन विकेट म्हणावी लागेल खेळणे संघासाठी. न विचलित होता इथून मात्र पुढचा चेंडू ऑफस्टंपवरती वेगवान हाताळला. हा पॅरल स्ट्रोक होता. अगदी समोर गेला लॉंग ऑफला, झेल टिपल्या आणि या झेलचं महत्व माहिती होतं खेळणे संघाच्या खेळाडूंना. न्यू बॅटर मैदानावरती आलेले राज मात्रे. 3 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी आता 9 धावांची गरज आहे. रोहनने विजयाचं स्वप्न दाखवलं, पण ते स्वप्न अर्ध्यावरती सोडून तो मात्र ढगावरच्या दिशेने गेलाय. पण बघूया विजयाचा पाया त्याने रचलाय. विजयाचा कळस इथून चढवला जाईल का. राज मात्रे स्ट्राईक वरती न्यू बॅटर. ओहो, उंच गेलाय. जाईल का लांब. नाही गेलाय चेंडू फिल्डरच्या हातात.
आला आणखीन एक धक्का मैदानावरती लागलाय तो देवीचा बडा संघाला. तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो, पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. प्रत्येकाला वाटलं देवीचा पाडा संघ ही मॅच आता इथून सहजतेने जिंकेल, रोहन ही मॅच संपवेल. पण नियतीला ते मंजूर नव्हतं करत. खेळण्याच्या या गोलंदाज शुभमला पुढच्या 2 बॉल मध्ये 2 धक्के दिले आणि काय कमबॅक झालंय. 4 बॉल 9चं इक्वेशन, 2 बॉल 9 वरती आलेले आणि न्यू बॅटर मैदानावरती रोशन मात्रे आलाय. 2 चेंडूत 9ची गरज आहे. एखादा मोठा हिट या क्षणाला या बॉल वरती आवश्यक आहे, अन्यथा पराभव अटळ. ओ नाही आला, चेंडू गेला कव्हरच्या दिशेने. फिल्डर फार वेगाने सरसावलेले आहेत. या दरम्यान बघा दुसऱ्या धावेचा धोका अंगलट आलाय आणि या दरम्यान फलंदाजही बाद होतं आणि इथून मात्र हा सामना जवळजवळ आपण असं म्हटलं तर जिंकला. इथून जर चूक झाली गोलंदाजाकडनं तरच या मॅच मध्ये देवीचा बडा संघ कमबॅक करेल. आणि आता मात्र मॅच मधली हवा निघालेली. 1 बॉल 8ची गरज आहे. इथून शुभमने काही चूक केली, एखादा हवांतर फेकला तरच या मॅच मध्ये देवीचा बडा संघाला कमबॅक करता येईल, अन्यथा शक्य नाही आहे हा सामना जिंकणं. सामना होता कुठे आला कुठे. शुभमने या मॅच मध्ये कमबॅक करून दिले आपल्या टीमला. रोहन मात्रे तर डोकेदुखी ठरला होता, रोहनला बाद केला आणि तिथून पुढच्याच बॉलवरती आणखीन एक फलंदाजाला बाद केला. ओहो उचललाय, हा देखील जाईल फिल्डरच्या हातात आणि अशा प्रकारे खेळणे संघाने आपला विजयी रथ पुढे नेलाय. त्यांचं अभिनंदन आपण करूया. देवीचा पाडा संघाला देऊया शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. खूप चांगला खेळ राहिला पण त्यांचे प्रयत्न इथे मात्र अपुरे ठरले, त्यामुळे त्यांना या स्पर्धेला आता निरोप द्यावा लागेल. हार्ड लक देवीचा पाडा. अभिनंदन खेळणे आणि या सामन्याचा सामनावीर, विजयाचा हिरो, नायक, शिल्पकार आम्हाला सांगतील